असेल। दरम्यान शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपयांचं जुनं वीज बिल माफ करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आपण केवळ कागदावरचे निर्णय घेणार नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय। तसंच आपल्या कुटुंबाची शेतीची पार्श्वभूमी असल्याचा आवर्जून उल्लेख करत धान आणि ऊस शेतीचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। एखाद्या खोलीत बसून शेतीबाबतचे निर्णय घेणारा मी नाही असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे। आणि आता याच्याही पेक्षा एक अजून चांगला निर्णय जो आज मी जाहीर करणार आहे। आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे। प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलं आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं। आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे। जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची, तेव्हा भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं, म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो। हे सगळं केलेलं आहे। त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे। हे सगळं जवळून बघितलेलं आहे।